हे बघा आमची शॉपिंग इतकी झालेली आहे तुम्ही बघू शकता। हा असे हे पदर आहे याचा आणि ब्लाउज पीस कुठे दादा? हा बघा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे। ही आहे ती 1025 ची आहे। आता ह्या दोन साड्या 1225 ह्या दोन तुम्ही फायनल वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण आलेलो आहोत मूलचंद मिल येथे। तर हे आहे सिंहगड रोडची ब्रांच। तर इथे आपण साड्यांच्या व्हरायटीज पाहणार आहोत। तर स्टे ट्यून आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा। तुम्हाला खूप छान छान व्हिडिओजमध्ये साड्या पाहायला मिळणार आहेत बरं का। आणि छान भन्नाट ऑफर सुरू आहे इथे। तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत। आणि लग्नासाठी आता लग्न सराई चालू होतात, कार्यक्रम आहेत, त्यासाठी हा व्हिडिओ आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जसं की मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझ्यासाठी एक साडी घ्यायला आलेली आहे। तर तुम्हाला काय वाटतं, ही साडी मला आवडली असेल का? तर हो, काहीतरी डिफरंट आणि वेगळी वाटली मला ही साडी, त्यामुळे मी हे घेतली आहे। त्यावर स्टोनचं असं खूप छान वर्क आहे। पैठणी प्लस साऊथ इंडियन अशी ही साडी वाटते, म्हणून मी घेतली। आणि पाडव्याला मला अशी साडी घेतली होती त्यांनी, मला आवडली थोडी, पण मी म्हटलं काही नवीन चांगलं भेटलं तर त्यामध्ये बघू। तर त्यासाठी मी दुसरी साडी पाहायला आली आणि बाय चान्स मला आवडून गेली। आता ती आधी दाखवली होती तुम्हाला साडी, ती होती 1895 ची। आता ह्या सगळ्या ज्या साड्या तुम्हाला मी दाखवते या व्हिडिओमध्ये, त्या सगळ्या साड्या 1000च्या वरच्या आहेत। एकही साडी तुम्हाला 1000च्या कमीची दिसणार नाही इथे। सगळ्या हेवी रेंजच्या काठपदर मध्ये, काही पैठणीजचे प्रकार आहेत, काही साऊथ इंडियन मधल्या वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत। तुम्हाला ह्या सगळ्या या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत। या व्हिडिओमध्ये मी मोस्टली काही ठराविक साड्यांचे फोटो तुम्हाला दाखवायचं ठरवलं। तर बघा, मूलचंद मध्ये तुम्ही कधीही जा, खूप गर्दी असते, पण शक्यतो ट्राय करा की तुम्ही सकाळच्या वेळेला गेलं तर ते बेटर राहतं। त्यावेळेस तुम्हाला साड्या पाहायला सुद्धा मिळतात आणि त्या लोकांना दाखवता जमते आणि गर्दी नसते, त्यामुळे आपण छान घेऊ शकतो। जसे मी तुम्हाला सांगितलं, मला एक साडी आवडली, त्यातली ही साडी आहे, ही खूप सुंदर वाटत होती। ही जी साडी आहे पैठणी आहे, पण त्यामध्ये जरा वेगळा टच, स्टोन मुळे थोडासा रिच लुक येतोय। तर अशा ह्या साड्या आहेत। यामध्ये कलर व्हरायटी तुम्हाला खूप काही पाहायला मिळते, पण आजकाल प्रत्येक साडींवर स्टोन पाहायला मिळतात, मला तरी हे जरा जास्त प्रकर्षाने जाणवलं। ही एक साडी खूप छान वाटली आणि 1000चीच होती। ही जी साडी तुम्ही पाहताय हे 1500च्या रेंज मधली आहे आणि ही जी साडी पाहतायत ही जवळपास 1925 अशी काहीतरी रेट होता ह्याचा। आणि ही पाहताय तर ही सगळ्यात स्वस्त होती बरं का। आता ही आहे 900 रुपयाची साडी, फर्स्ट साडी आहे जी 1000च्या कमी आहे। आणि ही काहीतरी 1225 ची साडी आहे आणि ही 2650 ची साडी आहे। खूप सुंदर आणि एलिगंट वाटत होती। आणि ही जी एक साडी आहे ती आम्ही घेतली, ती 1525 ला आहे। तर तुम्हाला पर्टिक्युलर साड्यांचे मी रेट सगळ्या सांगतेय, ह्या सगळ्या 1200, 1500, 1700 अशा रेंजच्याच आहेत। ही सुद्धा साडी खूप सुंदर आणि खूप वेगळी वाटत होती, युनिक वाटली, थोडीशी काठ वेगळा वाटला। ही पण साडी काहीतरी 1600च्या रेंज मध्येच होते। अशा सुंदर सुंदर साड्या होत्या। आता ही 1225 ची साडी आहे, यामध्ये तुम्हाला कमी किंवा जास्त अशा रेंजच्या मिळून जातील। खूप सुंदर सुंदर साड्या आणि अफोर्डेबल म्हणण्यापेक्षा चांगल्या रेंज मध्ये होत्या, एकदम हायर रेंजच्या होत्या। जर त्यांची ते म्हणतात ना मूलचंद मध्ये 50% डिस्काउंट टाइप मध्ये दाखवतात, तर तशाच ह्या साड्या होत्या। यातल्या खूप साड्या मला आवडल्यात, बट काही काही मध्ये ना कसं होत होतं की हे घेऊ ते घेऊ, त्यामध्ये जरा हे होतं, कन्फ्युजन म्हणतात की नाही, तसंच चाललं होतं। तर आम्ही फायनल केलेली साड्या अशा 2 साड्या फायनल केल्या। त्यातल्या चंद्रकोरची आज सध्या ट्रेंड चाललंय, तर त्यामधल्या ह्या हेवी रेंज आहेत, ही 2600 ची आहे चंद्रकोरची, ज्यावर स्टोननी काम केलेलं आहे। आता ही जी साडी पाहतायत ही जवळपास 2600 रुपयाची साडी आणि खूप सुंदर वाटते। आणि
मी म्हटलेलं मी घेतली आहे साडी, तर ती ही साडी आहे. हिचा रेट आहे 2680 काहीतरी, आणि खूप सुंदर साडी वाटते. काठ हे तुम्ही बघू शकता, इतकं सुंदर एलिगंट दिसतंय, आणि जो राणी कलर आहे ना इतका उठून वाटत होता, म्हणून मला खूप आवडला. आणि जे मोराची डिझाईन बघताय ना तुम्ही, एका मोरावर स्टोन आणि दुसऱ्यावर असं वेगळं करून होतं, आणि साऊथ इंडियन जे टस्सर सिल्क असतं ना त्या टाईप मध्ये हे होतं, म्हणजे गोल्डन. त्यामुळे मला हा खूप आवडला कलर आणि मी घेतला. आणि असा युनिक कलर माझ्याकडे नव्हता, तर मला जरा वेगळी वाटली, रिच वाटली साडी. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा. आणि गाईज, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय तर तुम्ही व्हिडिओला लाईक करत जा ना. काय होतं माहितीये का, मी इतके छान छान व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असते, तुम्ही पाहता सुद्धा. तुम्हाला माहितीये माझे एवढे व्हिडिओज जे पाहतात की नाही, 98% जे लोक आहेत ना माझे सबस्क्रायबर नाहीये. तुम्ही रेग्युलरली पाहता तर चॅनलला सबस्क्राईब करा ना प्लीज, कारण सबस्क्राईब करणं हे फ्री आहे. असे हे पदर आहे याचा, आणि ब्लाउज पीस कुठे दादा? आणि असं प्लेन मध्ये ब्लाउज पीस आहे. नाही हा बघा कॉन्ट्रास्ट मध्ये ब्लाउज आहे. आणि हे बघा, हे बघा पदर खूप सुंदर वाटतोय, आणि कॉन्ट्रास्ट मध्ये बॉर्डर अशी आहे, त्याच्यावर टिकल्या आहे. 1525 ची आहे ही साडी. आणि तुम्ही दुसरी पाहिलेली ही आहे ती 1025 ची आहे. आता ह्या दोन साड्या तुम्ही 1225 ह्या दोन तुम्ही फायनल केल्या. तर एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी एक प्रेरणा म्हणून म्हणा किंवा प्रोत्साहन म्हणून प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. ज्यांच्याकडे लग्न आहे, ज्यांच्याकडे असे समारंभ येत आहेत, त्यांना अशा साड्या घ्यायच्या, त्यांना हे कलेक्शन पाठवा आणि सांगा की स्नेहाच्या दुनियेला फॉलो करत, तिथे तुला छान छान कलेक्शन्स पाहायला मिळतील. आणि त्यानंतरच डिसाईड करून तुम्ही जाऊ शकता मूलचंद मिल मध्ये किंवा पुण्यामधल्या अशा शॉपिंगच्या भन्नाट डेस्टिनेशनवर. तर आता प्रत्येक जण म्हणत असेल की व्हिडिओ मध्ये तू प्रत्येक साड्यांचं जसं डिस्क्रिप्शन सांगते नॉर्मल साड्यांचं दर व्हिडिओ मध्ये, तर यामध्ये का नाही होत आहे? ऍक्च्युली माझ्याजवळ वेळ कमी होता आणि मी माझ्या स्वतःसाठी साड्या घ्यायला गेली होती, त्यामुळे ना थोडंसं हे होतं नाही का. जर सपोज आपण प्रोफेशनली व्हिडिओ बनवायला गेलोत ना, आपण त्या साड्यांचं सगळं डिस्क्रिप्शन सांगत बसतो. पण आता ऍक्च्युली हे साड्या मी माझ्यासाठी पाहतेय आणि माझ्या एका सासूबाईसाठी पाहते, तर त्यामुळे ना प्रत्येक साड्या तुम्हाला तशा वेणी, जसं की आपण माझ्या बाकीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे तसं मिळत नाही. त्यामुळे मी इथे तुम्हाला दिलगिरी व्यक्त करते, आणि मला सांगा तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला आवडतील. नेक्स्ट वीक मध्ये आपले मूलचंदचे व्हिडिओ येणार आहेत, त्यासाठी तुमच्या आधीच मला सजेशन द्या की तुम्हाला कसे व्हिडिओ पाहायला मिळतील, कारण आपले व्हिडिओ शूट करायचे आहेत आणखी आपल्याला तिथे. तर तसे तुमच्यासाठी मी कलेक्शन घेऊन येईल नेक्स्ट वीक मध्ये आहे. आणि द्वारकादासचे पण तुम्हाला पाहायला आवडतील का ते पण मला सांगा. तुमच्यासाठी असे छान छान व्हिडिओज घेऊन येईल मी. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला कळेल कधी व्हिडिओ आले. आणि खूप सुंदर सुंदर व्हरायटीज आलेल्या आहेत इथे, तुम्ही नक्कीच जा. मी मस्त शॉपिंग केली, मी माझ्यासाठी स्वतःसाठी एक साडी घेतली, आणि जेंट्स कलेक्शन मध्ये सुद्धा गेली होती मी, तिथे पण आम्ही थोडंसं घेतले कपडे वगैरे, बरंच काही घेतलं. तर त्या सगळ्या तुम्हाला बॅगा दाखवू का? बघा एवढ्या बॅगा आहेत आमच्या, जवळपास 3 बॅग भरल्यात आमच्या. आणि तर गाईज, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आम्ही भरपूर शॉपिंग केलेली आहे, तर तुम्ही पण या आणि मस्त इथे शॉपिंग करा. आणि खूप छान छान साड्या आलेल्या आहेत, कलेक्शन पण सुंदर आहे. तर चला, तोपर्यंत बाय बाय.